कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत होता. पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण जर बघितलं श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिर गेल्या 5 दिवसापर्यंत पूर्ण पाण्याखाली आहे. आता जर आपण श्री क्षेत्र नरसिंहवाडी ज्या ठिकाणी आहे त्या बाजारपेठ पेढा प्रसिद्ध वाडीचा बासुंदी प्रसिद्ध त्या बाजारपेठेमध्ये आता पाणी आलं आहे. इथल्या लोकांना कालच स्थलांतरित केले, पण इथल्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून स्थलांतरित झाले. सगळ्यात पुराचा फटका जर बघितला तर आपल्याला शिरोळ तालुक्यातील नरसिंहवाडीला मोठ्या प्रमाणात बसत असतो. 2019, 21 आणि 2005च्या पुरामध्ये सगळ्यात पुराचा फटका ह्याच नरसिंहवाडीला बसला होता. इथल्या व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानी झालं होतं. पण शासनानं गेल्या 4 दिवसापासून जो मुसळधार पाऊस पडत होता, कोयना धरणात पाणी सोडणे आणि राधानगरीत पाणी सोडणे, त्यामुळं पाण्याची पातळी झपाट्याने वाढत होती. कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर असणं नरसिंहवाडी मंदिरामध्ये पूर्ण पाणी आलेलं आहे. आता बाजारपेठेतल्या पेढ्याच्या बाजारपेठेमध्ये पाणी गुडघावर आहे. गुडघ्या बऱ्याच आपण हे TV9च्या प्रेक्षकांसाठी आपण हे सगळं दाखवते. कॅमेरामन निखिल वेसासे, मी सैन्या जाधव, नरसिंहवाडी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.